मतदारसंघ आणि 23 चिखली विधानसभा मतदारसंघाची आचारसंहिता परवा 16 तारखेला 4 वाजल्यापासून लागू झालेली आहे आणि आचारसंहिता लागू झाल्यानंतर विधानसभा आणि चिखली विधानसभा मतदारसंघाची त्या अनुषंगाने तयारी, पूर्वतयारी, इलेक्शनच्या अनुषंगाने जी तयारी झालेली आहे त्याची मी थोडक्यात तुम्हाला माहिती देतो। चिखली विधानसभा मतदारसंघाची लोकसंख्या 3,49,297 असून त्यामध्ये पुरुष 1,80,582 आणि स्त्रिया 1,68,715 आहेत। आणि या चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये 2 तालुक्याचा समावेश आहे, चिखली आणि बुलढाणा। बुलढाण्यामधील 44 गावं आणि चिखलीमधील 95 गावं अशी एकूण 139 गावाचा हा मतदारसंघ आहे। चिखली तालुक्यातील 21 गावं मात्र सिंदखेड राजा मतदारसंघामध्ये गेलेली असल्यामुळे ती गावं यामध्ये नाहीत। चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण आजच्या घडीला जे मतदार आहेत ते 2,88,528 असून त्यामधील 1,49,375 पुरुष मतदार आहेत आणि त्याचबरोबर 1,39,153 स्त्री मतदार आहेत। तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये एकूण 312 मतदान केंद्र असून त्यापैकी चिखली तालुक्यात 214 मतदान केंद्र आहेत आणि बुलढाणा तालुक्यामध्ये 98 मतदान केंद्र आहेत। ह्या इलेक्शनच्या अनुषंगाने काही विशिष्ट मतदान केंद्र आणि आदर्श मतदान केंद्र आपण तयार करत आहोत। त्याची संख्या एकूण 8 आहे। त्याच्यामध्ये दिव्यांगासाठी 1 मतदान केंद्र आणि महिलांसाठी 1 मतदान केंद्र आणि युवकांसाठी 6 असे एकूण 8 मतदान केंद्र आपण आदर्श मतदान केंद्र बनवत आहोत। त्याचबरोबर ह्या इलेक्शन्समध्ये 85 वरील व दिव्यांग मतदारांसाठी घर टू घर जाऊन मतदान करण्याची सुविधा यावेळेस उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। मतदारसंघामध्ये 85 वरील 5,716 मतदार आहेत आणि दिव्यांग 2839 असे 9,032 एकूण मतदार असून त्यांना 12Dचे फॉर्मचं वाटप करणार आहोत आणि ज्या मतदारांना मतदान केंद्रावरती येणं शक्य नाही अशा मतदारांकडून आपण घरी जाऊन मतदान करून घेणार आहोत। त्याचंही काम आता 12Dचं वाटपाचं काम सुरू आहे आणि त्याचबरोबर हे जे मतपत्रिका फायनल झाल्यानंतर त्यावेळेस आपलं ते मतदान होम टू होम वोटिंगची प्रक्रिया त्यावेळेस चालू होईल। त्याच्यासाठी टीम आणि बनवून मतदानाची प्रक्रिया त्यामध्ये घेण्यात येणार आहे। त्याचबरोबर ह्या मतदारसंघामध्ये जे लागणारी मॅनपॉवर आहे, इलेक्शन पोल डे दिवशी जी मॅनपॉवर आहे ती एकूण मॅनपॉवर 1720 माणसं आपल्याला इलेक्शन कंडक्ट करण्यासाठी पोल डे दिवशी लागत आहेत। त्यामधील आवश्यक 1560 आहेत आणि राखीव आपण 160 असे एकूण 1720 अधिकारी आणि कर्मचारी आपण नेमलेले आहेत। त्याच्यामध्ये 31 झोनल ऑफिसर आणि 3 राखीव झोनल ऑफिसर असे 34 झोनल ऑफिसर्स आपण नेमलेले आहेत। आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी करण्यासाठी आपण फिरती पथकं 5 नेमलेली आहे। ही फिरती पथकं डे अँड नाईट काम करतील। त्याच्यामध्ये 15 टीम आहेत आणि 30 अधिकारी आणि कर्मचारी एकूण वर्ग त्यामध्ये काम करतोय। 4 स्थिर पथकं आहेत, 4 वेगवेगळ्या नाक्यावरती ही पथकं लावली जाणार आहेत। ही पथकं नोटिफिकेशनच्या 28 तारखेपासून ॲक्टिवेट होतील। त्या पथकामध्ये 12 टीम आहेत आणि साधारणतः 60 कर्मचारी आहेत। त्याचबरोबर ज्या काही सभा होणार आहेत राजकीय पक्षांच्या, त्या सभा कव्हर करण्यासाठी व्हिडिओ सर्वेक्षण पथक नेमलेलं आहे। त्यांच्याही 4 टीम आहेत आणि त्याच्यामध्ये प्रत्येकी 4 कर्मचारी अशी 16 कर्मचारी आपण नेमलेले आहेत। आणि हे पूर्ण इलेक्शन प्रक्रियेवरती जो खर्चाच्या अनुषंगानं जे काही उमेदवारांच्या सभा आणि आचारसंहितेचा भंग होईल याच्यासाठी ही एक मॉनिटरिंग व्यवस्था आपण ह्या इलेक्शनच्या अनुषंगानं करण्यात आलेली आहे। तर हा इलेक्शनचा प्रोग्राम आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की दुसऱ्या टप्प्यामध्ये आपला मतदारसंघ आहे आणि तो प्रोग्राम खालीलप्रमाणे आहे की अधिसूचना आपली 28 मार्च 2024ला गुरुवारी होईल। नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक 4 एप्रिल 2024ला आहे। प्राप्त नामनिर्देशनाची छाननी आहे 5 एप्रिल 2024। उमेदवारी मागं घेण्याचा अंतिम दिनांक आहे 8 एप्रिल 2024। मतदानाचा दिनांक आहे 26 एप्रिल आणि मतमोजणी आहे 4 जूनला। ही जी नामनिर्देशनाची सगळी प्रक्रिया आणि काउंटिंगची सगळी प्रक्रिया ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांचे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत ते बुलढाण्यामधून इथूनच होणार आहे आणि हे सहाय्यक आपलं जे विधानसभा मतदान केंद्र आहे त्यामुळे बाकीच्या ज्या खालच्या विधानसभा स्तरावरची मतदारसंघावरची ज्या तयारी आणि प्रिपरेशन आहे हे स्तरावरून घेतली जाणार आहे।
या ठिकाणी काही ॲप आले त्याबद्दल काय माहिती? हां, ह्या इलेक्शनच्या अनुषंगानं तसे खूप सारे वेगवेगळे ॲप हे केलेले आहेत. तर सी विजिल नावाचं एक ॲप जे काही आचारसंहितेच्या भंगाच्या बाबत तक्रारी असतील तर ती सी विजिल एक ॲप आहे. त्यामध्ये सामान्य नागरिक कुठं आचारसंहितेचा भंग होतोय त्या अनुषंगाने त्यावरची तक्रार करू शकतात. त्याचबरोबर ते सी विजिल ॲप हे आमच्या फ्लाईंग स्क्वॉड आणि SST टीमसाठी सुद्धा तेच ॲप आहे. त्याच ॲपमधून ते बाकीचे जे कारवाई करणार आहेत त्याची त्याच ॲपमार्फत कारवाई करण्याचं डिटेल्स त्यामध्ये भरण्यात येते. त्याचबरोबर खर्चाच्या संदर्भातलं जे सीजर केलं जाणार आहे त्यासाठी ESMS ॲप आणि ESMS ॲप एक वेबसाईट हे केलेलं आहे. त्यामध्ये सुद्धा ज्या ज्या कारवाई आपल्या फ्लाईंग स्क्वॉडकडून आणि SST कडून होणार त्याचंही त्यामध्ये डिटेल्स हे केलेलं आहे. परमिशनसाठी सुविधा ॲपसुद्धा तयार केलेलं आहे. म्हणजे जे काय परमिशन्स आहेत त्या संबंधित सुद्धा सुविधा ॲप हे केलेलं आहे. त्या सुविधा ॲपमधून जे आपले उमेदवार आपले उमेदवार वेगवेगळ्या परमिशनसाठी आपण अर्ज करतोय. त्याचबरोबर ज्यांना सभा परमिशन किंवा रॅलीज मेळावे हे काढायचे आहेत त्यांच्यासाठी आपण एक खिडकी हे केलेलं आहे, वन विंडो सिस्टीम केलं आहे. तिथे सगळे टीम असेल आणि त्या टीम एका सगळ्या म्हणजे पोलीस कर्मचारी, नंतर पंचायत समितीचा कर्मचारी, महसूल कर्मचारी, हे कर्मचारी मिळून या टीममधून एका ठिकाणाहूनच ते परमिशन देण्याची व्यवस्था आपण या वन विंडोमध्ये केलेली आहे. आपण आदर्श मतदान केंद्राचं सांगितलेलं ते कुठं कुठं उभारणार आहात? त्या आदर्श मतदान केंद्रांची आपण संख्या निश्चित केलेली आहे. आता ते ठिकाणं आम्ही तुम्हाला नंतरून कळवणार आहोत. ते लोकेशन साईट बनवून आपण ते कळवणार आहोत. ते टेंटेटिव्हली आम्ही फायनल केलेलं आहे. परंतु अजून त्याचा अजून पूर्ण डे खूप लांब असल्यामुळे ते मागं पुढे होऊ शकतं. त्यामुळे आम्ही आत्ताच तुम्हाला ते डिटेल देत नाही. ज्यावेळेस पूर्ण डेच्या अगोदर एक 8-10 दिवस तुम्हाला हे सगळं आम्ही तुम्हाला डिटेल्समध्ये कळवू स्पेसिफिक. आता आमच्याकडे त्याचं टेंटेटिव्ह तयार आहे, परंतु लगेच आम्ही आता हे केलं तर ते होऊन जाईल. थँक्यू.